केशव प्रतापला घेतलेल्या लतासह देवळात शिरला. नंतर बाकीची मंडळी, तात्या, नारोभट, त्याची मुलं, नंतर राधो, माधो, मुंजा, धोडीबा, गणू, रघु, येशा आतमध्ये आले. त्यांच्या मागून केशा आजी, तांबडी आजी, पेदीमाय, रूपा आणि तारी आल्या. तांबडी आजी आत आल्याबरोबर गंगाधरनं तिच्याकडे खूण करून आपल्या मित्रांना ही तांबडी आजी असं सांगितलं. त्याचे मित्र म्हणाले, खरोखर रे, हिला तांबडी आजी हे नाव शोभतंय. आणि एकदम राकेशची नजर थबकली. ती अंबा आईच्या पवित्र मंदिरात त्या समईच्या शांत प्रकाशात अगदी हळूवार पावलानं येत होती आणि राकेशला भास झाला की जणू त्या मंदिरात उभी असलेली प्रत्यक्ष अंबा खाली उतरून चालत येतेय. तिचे ते निळेशार डोळे एखाद्या नीलरत्नासारखे चमकत होते. त्या अतिशय सुंदर निळ्या डोळ्यातलं ते सोज्वळ पवित्र भाव बघितले आणि राकेशचं हृदयच हेलावून गेलं. मंद गालाला खळ्या पडून हसत गुलाबी निळसर फुलं असलेल्या पर्कल पोलक्यातनं ती एखाद्या वेलीवरच्या पहिल्या प्राजक्ताच्या अर्धवट उमललेल्या फुलासारखी दिसत होती आणि राकेशला एकदम जाणवलं की ही स्वप्नसुंदरी त्याच्या अनेकदा स्वप्नात येत होती. त्यावेळी त्याला वाटत होतं की कधी त्यांनी रंगवलेली त्याच्या स्वप्नातली ती एक निव्वळ कल्पना आहे. पण आश्चर्य म्हणजे त्याची ती कल्पना आज प्रत्यक्ष त्याच्यासमोर सत्यात उतरली होती. राकेश भान हरपून त्या आपल्या स्वप्नसुंदरीकडे बघत असताना ती त्याच्या अगदी जवळून गेली आणि तिच्या न्हायलेल्या लांब केसातून त्यानं बघितलं त्या ओल्या केसातून अजून पाणी ठिपकत होतं आणि तिच्या त्या ओल्या लांब वेणीवर मोगऱ्याची फुलं उमललेली होती. त्या मोगऱ्याचा ओला गंध राकेशला अगदी जवळून क्षणभर जाणवला आणि मग तो गंध एकदम दूर गेला होता. तांबड्या आजीच्या नलीच्या त्या ओल्या दर्शनानं राकेश अक्षरशः वेडावून गेला होता. त्याच्या कल्पनेतली एखादी कोणी तरुणी अशी प्रत्यक्ष असू शकते याची त्यांनी कधी कल्पनाच केली नव्हती. ही स्वप्नसुंदरी तर अंबापेक्षाही कितीतरी पटीनं जास्त सुंदर होती. तांबड्या आजीच्या घरातल्या सगळ्यांच्या पूजा संपल्या. नंतर सरपंच शेषाद्री आणि दुणानी पूजा केली आणि मग नंतर लगेच गावकऱ्यांच्या पूजा सुरू झाल्या होत्या. आलेल्या पाहुणे मंडळींच्या पूजा झाल्या. नवसाची पोरं अंबाच्या पायावर घातली गेली. नवसाच्या सोनसाखळ्यांनी अंबाबाईचा पदर झाकला गेला होता. अंबा आता फुलांनी हारांनी भरून गेली होती. बाळकृष्ण भट पूजेची ताटं घेताना आणि प्रसाद देताना अगदी दमून गेले होते, पण लोकांच्या रांगा अजून लागलेल्या होत्या. शेवटी नारोभट बाळकृष्ण भटाच्या मदतीला आले. नारळाचे ढीग गोणीत भरून ते देवळाच्या मागे बांधलेल्या राहुटीत नेण्यात येत होते. चुरमुरे, बत्तासे यांचे ढीग सुद्धा गोणीत भरले जात होते. देवळाच्या मागच्या बाजूला नेण्यात आले होते. मिठाईची ताटं एका बाजूला टोपलीत रिकामी केली जात होती. पोराटोरांची तिथे झुंबड उडाली होती, जी हाताला मिळेल ती मिठाई घेऊन त्या मिठाईचे बकाणे पोरं भरत होती. नवसाच्या दुधाचे हंडे परस्पर अंबाच्या पायाशी ठेवून देवळाच्या मागे पाठवले जात होते आणि पायसाच्या मोठ्या कढईत ते हंडे रिकामे करून पायस म्हणजे खीर शिजवली जात होती. तारी मिठाईच्या टोपल्या एका कोपऱ्यातल्या गोणपाटावर केळीची पानं मांडून त्यावर रिकाम्या करत होती, पण तिच्या कमरेचा काटा अगदी ढिला झाला होता. जेवणाच्या पंक्तीत हीच मिठाई वाटण्यात येणार होती. नारळ फोडून त्याचे तुकडे, चुरमुरे आणि बत्तासे टोपल्यात भरभरून सर्व कुमठेकरांच्या घरी अंबाच्या गाव जेवणाचा प्रसाद म्हणून पाठवला जाणार होता. अंबाच्या देवळात सर्वत्र गडबड गोंधळ चालला होता. तिथे उदबत्त्या एवढ्या पेटल्या होत्या की त्या उदबत्तीच्या धुरानं आणि मधुर वासानं अंबाबाई सुद्धा गुदमरून गेलेली असणार. अंबाचे सुंदर नील नेत्र आपल्या भक्तजनांवर खिळले होते, तर राकेशचे डोळे त्या सुंदर नलीवर खिळले होते. वास्तविक राकेशने अनेक सुंदर तरुणी पाहिल्या होत्या, पण असं अद्भुत सौंदर्य तो पहिल्यांदा बघत होता. त्याला त्या सौंदर्यवान तरुणीचं नाव सुद्धा ठाऊक नव्हतं, तरी सुद्धा तिला तो ओळखत होता. त्या माणसांनी गजबजलेल्या देवळात राकेशला फक्त एकटी नली दिसत होती. तो एकटक नलीच्या हालचाली बघत तिथेच खांबाजवळ उभा होता. कुमठ्यात असं मानलं जायचं की या जागृत अंबाईकडे आयुष्य आणि अपत्य सुख मागितलं की ती ते भरभरून देते.
राकेश नलीकडे बघण्यात गुंतलेला असताना गंगाधर त्या सगळ्यांना म्हणाला, चला मित्रांनो, आंबाच्या पायाजवळ आशीर्वाद घेऊ आणि आपण निघू. आणि ते सर्वजण जरा गर्दी कमी झाल्यावर आंबाच्या पायाशी आले. राकेशने एकदम भावूक होऊन मूर्खासारखा आंबा आईजवळ मागितलं, की हे आंबे, तू आयुष्य देतेस तर माझं थोडं आयुष्य घेऊन तू मला ती तुझ्यासारखी दिसणारी तरुणी दे, माझं लग्न त्या तरुणीशी कर. आणि आंबा आईने तथास्तु म्हटलं. आता राकेशला नलीसाठी आपलं थोडं आयुष्य आंबाला द्यायची काही गरज होती का? चांगल्या नलीसाठी तिने तर स्वतः त्याला कोंबठ्यात आणून नलीचं दर्शन घडवलं होतं, पण ते राकेशच्या लक्षातच नाही आलं. नंतर त्याच्या त्या मूर्ख मागण्याचा सगळा भोग त्याच्या नलीला आणि तांबड्या आजीला भोगायला लागला होता. केशा आजीच्या केशवची आंबाची पूजा संपल्यावर जेव्हा तो अंबाबाईच्या पायाशी तिचा आशीर्वाद मागण्यासाठी वाकला, तेव्हा त्यांनी स्वतःसाठी किंवा लता प्रतापसाठी काही मागितलं नाही, तर त्यांनी आंबाकडे वाकून मागितलं. म्हणाला, हे माते आंबा, तू जाणतेस आज जो कोणी मी आहे तो तर सगळ्या त्या गुजराती जोडप्याची कृपा आहे. त्यांच्या चोरलेल्या धनसंपत्तीनं मी असा ताठ उभा राहिलोय, तुझी पूजा घेऊ शकलोय. म्हणून माते, मी अंतःकरणपूर्वक तुझ्या पायाशी मागणं मागतो की तू त्या जाड्या गुजराती जोडप्याला उदंड आयुष्य दे. आणि चांगल्या केशवला आंबा आईचे ते निळे डोळे हसल्याचा भास झाला. पूजेनंतर तांबड्या आजीच्या सगळ्या कुटुंबानं ढोल ताशांच्या आवाजात वाजत गाजत अंबाच्या देवळाभोवती 3 प्रदक्षिणा घातल्या आणि त्यावेळी गणू आणि नारोभटाच्या पोरांनी फटाक्यांच्या माळा लावून पुन्हा एकदा अख्खं कोंबठं दुमदुमवून टाकलं होतं. फटाक्याच्या आवाजाने प्रताप रडायला लागला. मग तांबड्या आजीने त्याला आपल्या पदराआड घेतलं. केशवनं आपल्या केशा आजीचा हात घट्ट धरला होता. तिथे इतका गोंधळ चालला होता की फटाक्याच्या आवाजाला घाबरून शेंबडी पोरं आपल्या मायच्या पदराआड लपली, तर तान्हुल्याने रडून रडून गोंधळ घातला. लता केशवने देवळाला प्रदक्षिणा घालताना लाया, बत्तासे आणि सुटे पैसे घेऊन ते प्रतापवरून ओवाळून उधळून टाकले. लहान मुलांच्या झुंडी त्याच्यावर तुटून पडल्या होत्या. देवळातली पूजा संपल्यावर गंगाधर राकेश आणि त्याच्या मित्रांसह बाहेर आला. त्यावेळी राकेशचे डोळे नलीवर खिळले होते. गंगाधरला ते जाणवलं, पण तो काही बोलला नाही. त्यात गंगाधरला ठाऊक होतं की हे आपले श्रीमंत मित्र गावजेवणासाठी काही इथे थांबणार नाहीत आणि इथे असं खाली बसून जेवणं त्यांना जमणार सुद्धा नाही. म्हणून त्यांनी सकाळीच कोंबडी आणि वडे घरी करून ठेवायला सांगितले होते. त्यामुळे गंगाधर त्या सगळ्यांना म्हणाला की चला आता आपण माझ्या घरी जाऊ. राकेश पटकन म्हणाला, छे गंगा, अरे आम्ही असं कधी गाव जेवण खाली बसून जेवलेलो नाहीये, तेव्हा आज आम्ही इथे जेवणार. गंगाधरला त्याच्या मित्रांना राकेशचं भयंकर आश्चर्य वाटलं. गंगाधर आश्चर्याने म्हणाला की राकेश, तू इथे खाली बसून जेवणार? राकेश हसला. तसा राकेशचा मित्र केदार त्याला कोपरखळी मारत म्हणाला, काय राकेश, ती निळ्या डोळ्याची सुंदर पोरगी तर तुला पसंत नाही ना पडली? नाही, सारखा तिच्याकडे बघत होतास म्हणून म्हटलं. गंगाधर एकदम म्हणाला, राकेश, ती गुलाबी म्हातारी तिकडे उभी आहे ना, तिची पोर आहे ती नलिनी. पण तांबड्या आजीच्या पोरीवर नजर घालणं म्हणजे जरा कठीण काम आहे. पण लेका, ती नली पंक्तीत जेवण वाढायला नक्की येणार बरं का. सगळेजण हसले आणि त्यावेळी राकेशच्या लक्षात आलं की त्या सुंदर तरुणीचं नाव नलिनी आहे. नलिनी, न मळणारी, सुंदर, पवित्र नलिनी. छान नाव आहे. राकेशनं त्या क्षणी ठरवलं की या नलिनीशीच विवाह करायचा, मग आपली आई काही सुद्धा म्हणू दे. आपण सुधाकर शेठला आता नकार द्यायचा. अंबा आईची जत्रा संपली, सर्व गावजेवणं झाली आणि कुमठेकर ढेकर देत म्हणाले, केशा आजीच्या नातवानं जत्रा गाजवली बरं का. नाव राखलं त्यांनी कुमठ्याचं. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सगळे कुमठेकर आपल्या घराकडे परतले आणि घराघरातली पाहुणे मंडळी केशवचं गुणगान गात आपापल्या गावी जायची घाई करायला लागले. राकेशनं गंगाधरला स्पष्ट शब्दात सांगितलं की आपल्याला नलिनी आवडलेली आहे. गंगाधर त्याला म्हणाला, अरे पण राकेश, तुझे ते सुधाकर शेठ? राकेश म्हणाला, सुधाकर शेठ गेले खड्ड्यात. राकेश नंतर गंगाधरला म्हणाला, हे बघ गंगा,
मी आजच जाऊन माझ्या आईकडे तांबड्या आजीबद्दल बोलून नंतर येऊन रीतसर नलिनीला मागणी घालणार आहे. गंगाधर त्याला बरं असं म्हणाला आणि राकेश पुढचं रामायण घडवण्यासाठी गोव्याला निघून गेला. राकेश घरी पोहोचला तेव्हा प्राची घरी नव्हती. तसं त्यांनी रात्री जेवणाच्या वेळी तिला गाठायचं ठरवलं. वास्तविक प्राची आणि राकेश अगदी क्वचितच जेवणाच्या टेबलावर एकत्र भेटत. नाहीतर राकेश नेहमी अगोदर जेवून घेत असे. फक्त प्राचीला कधी काही त्याला सांगायचं असेल त्यावेळी ती दोघं रात्रीच्या जेवणाच्या टेबलावर भेटून बोलत. आत्तासुद्धा प्राचीला जेव्हा राकेश तिची वाट बघत जेवणाच्या टेबलवर बसलाय असं दिसताच तिच्या कपाळाला आठ्या पडल्या, पण ती काही न बोलता आपल्या खुर्चीत येऊन बसली. राकेशनं सुद्धा एकदम विषयाला हात न घालता तो प्राचीकडे बघत शांतपणे जेवत राहिला. त्या दोघांचं जेवण अर्धं होत आलं तेव्हा प्राची एकदा म्हणाली, राकेश, सुधाकर शेटनी या महिन्याच्या 10 तारखेला तुझा आणि कांचनचा साखरपुडा ठरवलाय आणि याच महिन्याच्या 28 तारखेला लग्नाचा मुहूर्त त्यांनी काढलाय. लग्न सुधाकर शेटच्या नव्या बंगल्यात होणार आहे आणि नंतर तू तिथेच राहणार आहेस. राकेश जरा चाचरत म्हणाला, आई, मी हे लग्न करणार नाही. कोमठ्याच्या तांबडे आजीच्या नलिनीबरोबर मी लग्न करायचं ठरवलंय. तशी प्राची आश्चर्यानं आणि रागानं म्हणाले, रे, कोण आहे ही तांबडी आजी? कोण आहे ही नलिनी? ही कोमठ्याची एखादी बार मालकीण आहे का? आणि नंतर गंगाधरनं जितकी काही तांबडे आजीची माहिती त्याला होती ती सगळी प्राचीला सांगितली. नलीच्या सौंदर्याबद्दल तो न अडखळता बोलला. हे सगळं ऐकल्यावर भयंकर रागावलेली प्राची संतापानं थरथरत म्हणाली, म्हणजे तू कोणा त्या भिकारणीच्या मुलीशी लग्न करून तिला इथे सून म्हणून आणणार आणि तुझी ती सगळी पिलावळ मी पोसत बसणार, असंच तुला म्हणायचं आहे ना? मग राकेश, तू चुकतोयस. कान उघडे ठेव, नीट ऐक. तुला सुधाकर शेठच्या कांचनबरोबरच लग्न करायला लागणार आहे. लक्षात घे, समाजात त्यांचं स्थान खूप वरती आहे. तू तुझं नशीब समज, कांचननी तुला पसंत केलंय, नाहीतर त्यांच्या बंगल्यात तुझ्यासारखे हजारो तरुण कांचनसाठी रांगेत उभे राहिलेले असतात. तसा कधीही प्राचीला उलट उत्तरं न देणारा राकेश थोडा चिडला आणि म्हणाला, मग ठीक आहे आई, तू माझ्या वाटणीची इस्टेट मला दे, म्हणजे मी इथून निघून जाईन. भयंकर भडकून प्राची ताडकन उठली आणि म्हणाली, इस्टेट तुला पाहिजे गधड्या माझी? अरे, तू माझी इस्टेट मागणारा कोण आहेस रे? गोव्यातला प्रत्येकजण तुला प्राचीचा मुलगा म्हणून ओळखतो हे मला ठाऊक आहे आणि त्या ओळखीवर तू इतकी वर्ष असं आयतं माझ्या संपत्तीवर नागोबा होऊन गिळत बसलायस. वास्तविक तुझी लायकी काय आहे याचा विचार केलायस का? तुझा बाप माझ्या बारमध्ये हिशोब लिहिणारा एक साधा कारकून होता. त्याला मी उचलला, माझ्या बंगल्यात मालक म्हणून आणलं, तुला सुद्धा आणलं. त्याबद्दल मला काय मिळालं रे? तुझा बाप तुझ्या त्या भिकार आईला कधी विसरू शकला नाही. अरे, एक मूल त्यांनी मला दिलं नाही आणि त्या भिकारणीचं कार्ट तू माझ्याकडे स्वतःचा वाटा मागतोयस. प्राचीचं हे भयंकर रूप राकेश वासून बघत राहिला. त्या क्षणी त्याला जाणवलं की आपण आपल्या सावत्र आईला ओळखण्यात फार मोठी चूक केली आहे. तसं पाहता खरोखर त्याचा आणि ह्या बाईचा काही संबंध नव्हता. राकेशला ह्या क्षणापर्यंत वाटत होतं की आपल्या सावत्र आईनंतर या सगळ्या इस्टेटीचे आपण मालक होत, पण खरी वस्तुस्थिती वेगळी होती. राकेशला पुन्हा जाणवलं, या खोट्या श्रीमंतीच्या मृगजाळात फसून तो कधी स्वतःच्या पायावर देखील उभं राहू शकला नव्हता. त्याला कळलं की प्राचीने मुद्दाम त्याला आपल्या धंद्यापासून लांब ठेवलंय. त्याला वेळोवेळी पैसे दिलेत आणि त्याला अपंग करून टाकलंय. मग प्राचीशी काहीही न बोलता राकेश उठला, आपल्या खोलीत निघून गेला. त्या रात्री राकेशने खूप विचार केला तेव्हा त्याला जाणवलं त्याच्यापुढे आता 2 पर्याय होते. पहिला पर्याय, त्या कुरूप कांचनशी लग्न करून सुधाकर शेठच्या इस्टेटीचा मालक होऊन उर्वरित आयुष्य सुखात मजेत घालवायचं, किंवा दुसरा पर्याय होता, बेळगावला स्वतःच्या घरी राहून एखादी नोकरी बघून आपल्या हिमतीवर नलीशी लग्न करायचं आणि उर्वरित आयुष्य सामान्य माणसासारखं घालवायचं. आणि राकेशने दुसरा पर्याय निवडला. दुसऱ्या दिवशी त्यांनी आपली सगळी सर्टिफिकेट्स, आपले थोडे कपडे बॅगेत कोंबले आणि प्राचीला काहीही न सांगता तो सरळ बेळगावला निघून गेला. राकेश बेळगावला पोचला तेव्हा उन्हं उतरली होती. बेळगावच्या थंड हवेत उबदारपणा होता.
राकेशने आपल्या घराच्या लहानशा अंगणात आपली मोटरसायकल थांबवली. आपल्या घराच्या दाराकडे बघितलं. त्या भकास दाराला त्याच्या वडिलांनी लावलेलं मोठं कुलूप आता गंजलं होतं. अंगणभर पालापाचोळा साचला होता. अंगणाच्या कडेला असलेलं कडुलिंबाचं झाड आपली उदासवाणी सावली त्या अंगणात टाकत एकटंच उभं होतं. राकेशला त्या शांत वातावरणात एकदम एकटं एकटं वाटलं. त्याला आता आपल्या वडिलांची फार आठवण येत होती. तसं बघता या घराच्या काही आठवणी त्याच्याजवळ नव्हत्या, पण घर शेवटी त्याचं होतं, फक्त त्याचं. त्याच्या आईवडिलांचा स्पर्श होता त्या घराला. आणि एकदम राकेशला वाटलं की जणू हे घर आपलीच वाट बघत इतकी वर्ष उभं होतं आणि आता आपल्या येण्यानं हे घरसुद्धा सुखावलंय. कधीकधी निर्जीव वस्तूसुद्धा माणसाच्या मनाशी सुसंवाद साधतात ना, तो असा. राकेशने त्या गंजलेल्या कुलपात चावी घातली. ती फिरवली, पण ती चावी फिरेना. राकेशने खूप प्रयत्न केला आणि शेवटी कंटाळून त्याने अंगणातला एक दगड उचलला, ते कुलूप तोडलं, दार उघडलं. राकेशने आत पाऊल टाकलं आणि पाहिलं त्या खोल्या कोळी किष्टकानं भरून गेल्या होत्या. कोळ्यांची मोठमोठी जाळी जिथे तिथे लोंबकळत होती आणि सर्वत्र कचरा आणि धूळ भरून राहिलेलं होतं. राकेश आत आला आणि त्याच्या त्या जराशा हालचालीनं का होईना तिथे खंडीभर धूळ उडाली आणि त्या धुळीमुळे राकेशला श्वासही घेता येईना. धडपडत जाऊन त्यांनी तिथल्या दोन्ही खिडक्या उघडल्या, तेव्हा कुठे त्याला जरा मोकळा श्वास घेता आला. राकेशने तिथेच असलेला एक झाडू घेतला, घर झाडून काढलं. त्याला एकदम भडभडून आलं. त्याची आई त्याला फार अंधूक आठवत होती, पण तो ज्यावेळी बाबांबरोबर इथनं गोव्याला गेला त्यावेळी ते भरलेलं घर अजून भरलेलं होतं. फळीवरचे ते पितळीचे डबे, ती ताटं, वाट्या, पेले, कोपऱ्यातली मोरली, भिंतीला टेकवून ठेवलेले पाट, इतकंच काय, ओढ्यावरची शिंक्याची दोरीसुद्धा आत्ता तिथे होती, पण ती आत्ता तुटून लोंबकळत होती. त्याच्या आईचा तो भरलेला संसार अजून तसाच होता. तो आणि बाबा गोव्याला गेल्यावर नंतर ते कधी इथे फिरकलेच नव्हते. प्राचीच्या त्या आलिशान बंगल्यानं त्याचं ते बेळगावचं चिमुकलं घर जणू गिळून टाकलेलं होतं. राकेश त्या सगळ्या घरात उदासवाणेपणे फिरला. खिडकीवरचे जुने पडदे, दाराचे पडदे आता अगदी एखाद्या पोतेऱ्यासारखे दिसत होते आणि त्या विझलेल्या चुलीवर एक पितळीचा टोप अजूनही झाकण लावून ठेवलेला होता. राकेश उत्सुकतेनं पुढं झाला. त्या टोपावरचं झाकण उघडलं तर आत सर्वत्र सफेद बुरशी भरलेली होती. राकेशला माझघराच्या दाराआड एक भिंतीतलं कपाट आढळलं. त्यांनी ते उघडलं आणि तो बघत राहिला. त्याच्या आईच्या साड्या तिथे घडी करून ठेवल्या होत्या. त्याचे लहानपणीचे कपडे तिथे होते. बाबांचे कपडे, त्यांना आईने विणलेला एक लाल रंगाचा स्वेटर तिथे होता. एक गंजलेली बामची बाटली होती. जवळच एक कुंकवाचा चांदीचा करंडाही होता. राकेशने पुढे होऊन आपल्या आईच्या साड्यांना स्पर्श केला आणि त्यावरची धूळ झटकण्यासाठी त्यांनी एक साडी उचलली, तर त्या साडीच्या घडीत त्याला त्याच्या आईचं सोन्याचं जड मंगळसूत्र, 4 सोन्याच्या बांगड्या, सोन्याची कर्णफुलं आणि 2 अंगठ्या दिसल्या. त्याला पुसटसं आठवलं, दवाखान्यात जाण्यापूर्वी त्याच्या आईने हे दागिने काढून ठेवले होते आणि नंतर ते तिला पुन्हा घालताच आले नव्हते. राकेशला वाटलं जणू हे दागिनं भरलेलं घर त्याच्या मायेच्या आईनं त्याच्या नलीसाठी ठेवलंय. राकेश आपल्या आईच्या आठवणीनं कासावीस झाला. तिथेच उभा राहून जोरात रडला. कोणीतरी मायेनं त्याला हृदयाशी धरलं. त्याच्या कानात हळूच पुटपुटलं की बाळा राकेश, रडायचं नाही, मी आहे ना. राकेशने त्या क्षणी ठरवलं की आता आपण कायम या घरात राहायचं. या घराला त्याच्या आईचा वास होता आणि इथलं सगळं काही त्याचं स्वतःचं होतं. इथे भिकारणीचं पोर म्हणून त्याला हिणवणारं कोणी नव्हतं. आणि मग सगळ्या घटना भराभरा घडत गेल्या. एका खाजगी केमिकल कंपनीत राकेशला केमिस्टची नोकरी मिळाली. त्याला पगारही चांगला होता. तसे प्राचीचे बेळगावला सुद्धा बिअर बार होते, पण इथे राकेशला जास्त ओळखणारं कोणी नव्हतं. राकेशला 1 तारखेला कामावर हजर व्हायचं होतं, म्हणून त्यांनी कुमठ्याला जाऊन आपली सगळी परिस्थिती गंगाधरला सांगून तो काय म्हणतोय ते बघायचं ठरवलं आणि तो लगेच आपल्या मोटरसायकलवरनं कुमठ्याला निघाला. या सगळ्या घडामोडी फक्त 4 दिवसात घडल्या होत्या. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राकेशला झटपट नोकरी मिळाली होती. राकेश कुमठ्याला पोहोचला तेव्हा गंगाधर हॉटेलमध्ये बसला होता. त्याला जेव्हा कळलं राकेश आलाय तेव्हा तो लगेच घरी आला. राकेशला बघताच त्यांनी ओळखलं की याचं काहीतरी बिनसलंय.
त्यांनी राकेशला आतल्या खोलीत नेला आणि म्हणाला, "बोल राकेश, काय घडलंय? तू एकदम असा का दिसतोयस आत्ता?" जेव्हा राकेशने आपली सगळी कर्मकहाणी गंगाधरला सांगितली, गंगाधर एकदम स्तब्ध झाला. जरा वेळानं तो राकेशकडे बघत स्पष्ट आवाजात त्याला म्हणाला, "राकेश, मी तुझ्याजवळ आज स्पष्टच काहीतरी बोलणार आहे, पण तू त्याचा राग मात्र धरू नकोस. तू तुझा सगळा अट्टाहास जर तांबड्या आजीच्या नलीसाठी करतोयस, तुझ्या मनाची तू पूर्ण तयारी केली आहेस का? कारण एक तर तू अतिशय श्रीमंतीत वाढलेला आहेस. जो केमिस्टच्या नोकरीत तुला जो पगार मिळणार आहे, तेवढी तू एक वेळच्या तुझ्या हॉटेलातल्या जेवणानंतर तिथल्या वेटरला टीप देत होतास, हे तुला आठवतंय का? नलीच्या प्रेमाचं भूत तुझ्या डोक्यावर बसलंय, पण तुला गरिबीची सवय नाही. तू त्या बेळगावच्या 2 खोल्यात नलीबरोबर सुखात राहू शकशील का?" गंगाधरनं हे सगळं भराभरा विचारलं आणि त्याच्याकडे बघणाऱ्या राकेशला तो पुन्हा म्हणाला, "हे बघ राकेश, उद्या नव्या नवलाईचे दिवस गेल्यावर तुला ऐशोआरामी आयुष्याची आठवण येईल आणि मग उद्या तू त्या गरीब नलीला सोडून दिलंस तर तिचं काय होईल रे? कारण माझा काही तुमच्या श्रीमंत तरुणांवर विश्वास नाही. आधी प्रेम प्रेम म्हणता आणि जरा काही आयुष्यात खडकाळ वेळ आली तर पाठ फिरवून चालायला लागता तुम्ही. गरिबाच्या आयुष्यात येणारी होरपळ तुम्हा श्रीमंत तरुणांना ठाऊकच नाहीये. हे बघ राकेश, माझं मत आहे तू पुन्हा गोव्याला जावंस. सुधाकर शेठच्या मुलीबरोबर लग्न करून तू सुखी राहावंस, कारण तेच तुझं आयुष्य आहे. मी आजीच्या सालस नलीला तुझ्या आयुष्यात ओढणार नाही, कारण राकेश, तुझी आई प्राची एक धंदेवाईक स्त्री आहे. ती तुला कधीही गरिबीत ठेवणार नाही. कारण तू सावत्र असलास तरी तिच्या नावाने जग तुला ओळखतं आणि आपल्या नावावर बट्टा ती बाई कदापिही सहन करणार नाही. पण तुम्हा मायलेकांच्या झगड्यात बिचारी आमची नली मात्र होरपळून जाईल रे." राकेश गंगाधरचं बोलणं खाली मान घालून ऐकत होता. वास्तविक गंगाधर आता जे काही बोलला ते संपूर्ण सत्य होतं, कारण राकेशचं नलीवर जडलेलं प्रेम, त्याच्या प्रेमाची डावी बाजू हेच सगळं चित्र दर्शवत होतं. तरीही गंगाधर हे सगळं रामायण राकेशला सांगताना विसरला होता की राकेशचं रक्त एक सामान्य पण खानदानी कुटुंबाचं आहे. पितळेला सोन्याचा मुलामा दिला तरी आतलं पितळ ते पितळ असतं आणि राकेश अस्सल पितळेचा होता. राकेशने नंतर गंगाधरला काहीही न म्हणता त्याला सरळ आंबाच्या देवळात नेलं आणि आंबाच्या पायावर हात ठेवून तो म्हणाला, "गंगा, आता तू जे काही म्हणालास ते सगळं सत्य आहे, मी मानतो. कदाचित तुझ्या जागी मी असतो तर मी सुद्धा तुला हेच सांगितलं असतं. कारण गरिबीच्या झाडांनी जो होरपळतो त्याचं ते होरपळणं फक्त त्याला ठाऊक असतं. पण गंगा, तू विसरतोयस, माझ्या अंगात म्हापसेकर प्राचीचं रक्त नाही आहे, तर माझे आईवडील सर्वसामान्य माणसं होती. माझं रक्त सर्वसामान्य माणसाचं आहे. मी तुमच्यासारखा राहू शकतो. आणि गंगा, मी ह्या अंबामातेची शपथ घेऊन सांगतो, मी माझं पूर्ण आयुष्य नलीला देईन. मी तिला सांभाळीन, माझ्यावर विश्वास ठेव." पण राकेशने पुन्हा एकदा आंबाच्या पायाजवळ आपलं आयुष्य वाटण्याची चुकी केली होती, कारण आंबाच्या देवळात फक्त तथास्तू म्हटलं जातं हे त्याला ठाऊक नव्हतं. तसं पाहता गंगाधरला ठाऊक होतं की राकेश श्रीमंत असला तरी तो कधीही इतर श्रीमंत तरुणांसारखा वेडावाकडा वागला नव्हता. गंगाधर त्याला त्याच्या शालेय जीवनापासून ओळखत होता. नंतर गंगाधरला वाटलं की पूर्वी अनेकदा राकेशनं त्याला नेहमी आपल्या संगतीनं बरोबरीत नेलं होतं. त्याचा कुठलाही बाहेरचा खर्च तो स्वतः करत असे आणि आज मात्र तो आपल्याकडे आलेला असताना त्याला मैत्रीचा हात देण्याऐवजी आपण त्यालाच बोलतोय. गंगाधरने एकदम राकेशच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, "मला क्षमा कर राकेश, पण वस्तुस्थिती मला तुला सांगायलाच पाहिजे ना. बरं ते जाऊ दे. हे बघ, या आंबाच्या मंदिरात आंबाच्या पायाची शपथ घेऊन मी तुला सांगतो की मी तुला सगळ्या प्रकारची मदत करीन." हे ऐकलं आणि राकेशने गंगाधरला मिठी मारली. गंगाधर एकदम गहिवरून म्हणाला, "राकेश, अरे तांबड्या आजीच्या नलीला मी फार लहानपणापासून बघतोय. त्या गुणी पोरीचं काही वाईट होऊ नये म्हणून मी तसं म्हणालो होतो." राकेश हसला आणि म्हणाला, "ते जाऊ दे आता गंगा, आता पुढे काय करायचं ते सांग, कारण मला ते काही कळत नाहीये." गंगाधर राकेश सकट देवळाच्या बाहेर येत म्हणाला, "राकेश, सगळ्यात आधी आपण तांबड्या आजीकडे नलीला मागणी घालायला जायचं, कारण माझ्या अंदाजाप्रमाणे आमच्याच कोमठ्यातल्या 3-4 प्रकारची चांगली स्थळं तिला आलेली आहेत. अंबाईच्या जत्रेच्या निमित्तानं
तांबडे आजीचा जावई केशवसुद्धा आत्ता तिथे आहे. त्या केशवला आपण विश्वासात घेऊ. तुझी सगळी खरी परिस्थिती सांगू, म्हणजे मग केशव काहीतरी तोडगा काढेल. आणि नंतर राकेशनी तसंच करायचं ठरवलं. कुमठ्याचे तात्या आता केशवच्या घरी मुंबईला इतके रमले होते की त्यांना आता एकांताची भीती वाटत नव्हती. एकांतात घाबरणारे तात्या आता केशवच्या भरलेल्या घरात पूर्णपणे सुरक्षित होते. कधी केशव काही कामासाठी बाहेर गेला की तात्या बारच्या गल्ल्यावर बसत गिऱ्हाईकाकडून पैसे अगदी 10-10 वेळा मोजून घेत. तांबडे आजीला आणि सगळ्या कुमठेकरांना वाटत होतं की केशव ममईचा फार मोठा मनुष्य झालाय, त्याचं कुटुंब फार मोठं आहे आणि ते सगळं अगदी खरं होतं. केशवनं गोळा केलेलं ते 8-10 माणसांचं त्याचं घर, त्याचं मोठं कुटुंब झालं होतं. पूर्वी लोकांचे खिसे कापणारा खिसे कापू धोडीबा, रस्त्यावरचे कागद डबे वाचणारी पेदी, रेल्वेच्या कॅन्टीनमध्ये कब्बशा विसळणारा बाळू आणि त्या मोडक्या पुलावर स्वतः त्या गुजराती जोडप्याच्या बागा चोरून श्रीमंत झालेला केशव. कुमठेकरांना मारुतीरायाच्या नावाखाली फसवून त्यांच्या घरची आमंत्रणं घेत गोडधोड खात दिवस काढणारे तात्या. कुमठ्यात पातळ पेजेचं पाणी पिऊन दिवस काढणारे नारोभटाचं कुटुंब. खिसे कापू मंगेश, त्याचा निराधार बाप, दारूच्या बाटल्या पोचवणारा सलीम, ही सगळी माणसं एकाहून एक अस्सल नग होती. आणि त्या सगळ्यांच्या कुटुंबात लता, तिथे कोणाची सून होती, कोणाची बहीण होती, तर कोणाची वहिनी होती. आणि या सगळ्यांचं एकविश्व असलेल्या केशवची त्या मोठ्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीवर तसंच एकमेकांवर विलक्षण माया होती. त्यांचा एकमेकांवर विश्वास होता. इथे रक्ताचं नातं नव्हतं, पण एका वेगळ्या मायेच्या धाग्यानं ही घरदार गमावलेली माणसं गोळा झाली होती आणि त्यांनी आपलं हे आगळं वेगळं कुटुंब तयार केलं होतं. इथे एकाला लागलं तर दुसऱ्याला त्याच्या वेदना जाणवत. केशवच्या या 15 जणांच्या कुटुंबात कधीही कसलाही कलह झाला नाही. या सर्व कुटुंबाचं एकमेकांशी रक्ताचं नातं नव्हतं ही गोष्ट सत्य असली तरी त्या पातळ रक्ताच्या नात्यापेक्षा मायेचं, विश्वासाचं पवित्र नातं या कुटुंबात होतं. या अशा कुटुंबात केशा आजी, मंगेशचा म्हातारा, तांबडी आजी, तात्या आजोबा आजीच्या जागेवर होते. तर पेदीमाय, तारी, नारोभट, धोंडीबा हे त्या कुटुंबाचे आईवडील होते आणि लता विविध नात्यानं त्या सगळ्यांबरोबर गुरफटली गेली होती आणि त्या सगळ्यांनी केशवला यल्लम्माजवळ देवाची जागा दिली होती. केशवच्या धंद्यात समजा एका पैशाचं नुकसान झालं तरी सगळ्यांचा जीव वर खाली व्हायचा. कधी मालाला जास्त मागणी असली की स्वतः तात्या, मंगेशचा म्हातारा, नारोभट रात्र जागून धोडीबा बाळूबरोबर दारूच्या बाटल्या भरायचं कामसुद्धा करत. तात्या केशवच्या कुटुंबात स्थिर झाले होते. कधी अडीअडचणीला केशव किंवा धोडीबा तात्यांचा सल्ला घेत आणि तात्यांचा सल्ला त्यांना नेहमी उपयोगी पडत असे. अशा या आगळ्या वेगळ्या कुटुंबाचा केशव प्रमुख होता आणि आता त्याच तांबडी माईच्या जावयाला भेटायला पांडुरंगाचा गंगाधर आणि गोव्याच्या प्राचीचा सावत्र मुलगा राकेश म्हापसेकर आलेले होते. तांबड्या आजीचं घर दिवाळ सणासारखं भरलेलं होतं. आजीला आपलं हे भरलेलं घर आणि लताचं सुख बघून डोळे अगदी तृप्तीनं नेवल्यासारखे जाणवत होते. त्या दिवशी सकाळी आजी पपनीसाच्या झाडाला टेकून केशा आजी आणि पेदीमायला कुमठ्याच्या जुन्या गोष्टी सांगत होती. केशा आजी प्रतापला तेल लावत तांबड्या आजीच्या गोष्टी ऐकत तिथे जवळ बसली होती. लता, रूपा भाजी चिरत होत्या तर नली आणि सोनी खवल्याच्या विहिरीजवळ फुलं तोडत होत्या. तिथेच मुंजा, नारोभट, सरपंच शेषाद्री, मंगेशचा म्हातारा, केशव, तात्या आणि धोडीबासह पोळे आणि चहा पीत बसले होते. नेहा त्यांना हवं नको ते बघत होती. नली आणि सोनीबरोबर तिथेच बोलत बसली होती. तेवढ्यात आजीच्या फाटकाजवळ कोणाची तरी मोटरसायकल येऊन थांबली. तांबड्या आजीनी मान वळवून आपल्या फाटकाकडे बघितलं तर पांडुरंगाचा गंगाधर एका उंच नीच देखण्या तरुणाबरोबर फाटकातनं आत आला. आजी लगबगीनं उठली. पेदीमाय, केशा आजी प्रतापला घेऊन उठली. तांबडी आजी पुढे झाली आणि म्हणाली, "ये रे गंगा, अरे आज सकाळी सकाळी काय काम घडलंस? ये बरं, पाहुण्याला घोडभर चहा देते, ये बस." आणि मग गंगाधर आणि राकेश आत दिवाणखान्यात जाऊन आराम खुर्चीत बसले. तेवढ्यात रघुनं जाऊन केशवला सांगितलं की बाहेर पाहुणे आलेत. केशवसह सगळेजण दिवाणखान्यात आले. तांबड्या आजींनी दिवाणखान्यात चटई अंथरली. ती केशा आजी आणि पेदीमाय त्या चटईवर बसल्या. एवढ्यात शेषाद्री एकदम राकेशकडे बघून म्हणाले, "तुम्हाला कुठेतरी पाहिलंय हो, पण लक्षात येत नाही."
थोडीशी तपकीर काढून नाकात ठेवत तात्या म्हणाले, "अरे गंगा, हा त्या प्राची बारवालीचा मुलगा राकेश ना रे." आणि गंगाधरनं हो म्हणून मान हलवली. तांबडी आजी एकदम उठून उभी राहिली. तिला प्राची बारवाली माहिती होती. फार श्रीमंत असावी, पण तिने त्या बाईला पाहिलं नव्हतं. त्या श्रीमंत बाईचा मुलगा आपल्या दाराशी बघताच ती गडबडली. तिला वाटलं केशवनी जत्रा घेतली त्यामुळे तो त्यांना भेटायला आला असेल. ती बाहेरनं ओरडली, "अगं रुपा, लता, चहा आणि खायला घेऊन या." केशव पुढे होत म्हणाला, "गंगाधर, मी तुला ओळखतो, पण ह्यांना काही मी ओळखत नाही. पण तरीही तुम्ही माझ्या इथे मला भेटायला आलात याचा मला आनंद वाटला. आता तुम्ही जेवूनच जा." गंगाधर एकदम म्हणाला, "पण केशवा, मला तुझ्याशी आणि तांबड्या माईशी जरा या राकेशबद्दल बोलायचं आहे." घरातल्या सगळ्यांना आश्चर्य वाटलं. सरपंच शेषाद्री राकेशकडे बघत म्हणाले, "काय रे राकेश, काय गडबड आहे का बाबा? हे बघ, मी कुमठ्याचा सरपंच आहे. इथे काही घडलं असेल तर मला सांग." गंगाधर घाईघाईत म्हणाला, "नाही नाही, तसं काही विशेष नाही शेषाद्री." तात्या जोरात म्हणाले, "अरे मग गंगा सांग की." गंगाधर एकदम धीर धरून केशवकडे आणि आजीकडे बघत म्हणाला, "तांबडी माय, हा प्राची बारवालीचा मुलगा राकेश. तुझ्या नलीला मागणी घालायला तो इथे आलाय." आणि त्या घरात विलक्षण शांतता पसरली. आणि दारात चिकटून लताच्या डोक्यावरनं टाचा उंच करून बाहेर बघणारी नली पट्टदिशी मागे सरकली. तांबड्या आजीची नली त्यावेळेला फक्त 13 वर्षाची होती. नलीला तो देखणा राकेश बघताक्षणी आवडला होता. गंगाचं ते बोलणं ऐकून तिथे विलक्षण शांतता पसरली होती आणि थोड्या वेळानं आजी गंगाधरकडे बघत हलकेच म्हणाली, "काय म्हणालास गंगा नेमकं?" गंगाधर पुन्हा म्हणाला, "तांबडी माय, या राकेशला तुझी नली पसंत आहे." केशवला कळलं की हे प्रकरण भारी आहे. तसा तो घाईघाईत म्हणाला, "पण गंगाधर, अरे कुठल्याही तरुणीला मागणी घालताना त्याच्याबरोबर वडीलधारी माणसं येतात." राकेश एकदम म्हणाला, "मला माहिती आहे ते, पण माझ्या आईची तब्येत जरा ठीक नाही, त्यामुळे की मी गंगाधरला घेऊन आलोय." सरपंच हसत म्हणाले, "अच्छा, म्हणजे तुम्हाला एवढी घाई झाली आहे का कोमठ्याचं जावई व्हायची?" खरं बघता तांबड्या आजीला अतिशय आनंद झाला होता. तिला लताच्या केशवसारखं श्रीमंत स्थळ नलीसाठी हवं होतं. म्हणून कोमठ्यातून आलेल्या स्थळांचा तिने विचारही केला नव्हता, पण आता तिच्या दारात हे स्थळ ऐश्वर्याचं ताट घेऊन उभं होतं. पण तरीही आजी गोंधळली होती. तिला राकेशला काय सांगावं हे कळत नव्हतं. तिने तात्यांना हळूच खूण केली. तात्या उठले. त्यांनी राकेशच्या पाठीवर थाप मारली आणि म्हणाले, "चल पोरा, तुला आमची नली दिली. आता तू तुझ्या आईला घेऊन पुढची बोलणी करायला ये." गंगाधर आणि राकेश चहा घेऊन तिथनं निघाले तेव्हा राकेशनं सहज दाराकडे बघितलं तर नली हसत उभी असलेली ओझरती दिसली. लता हातात साखरेची वाटी घेऊन त्याचवेळी बाहेर आली आणि म्हणाली, "भाऊजी, आत डोकवू नका. आपल्या आईला घेऊन या, नंतर आत डोकवा, पण तोपर्यंत आत्ता ही साखर खा, तोंड गोड करा." जेव्हा केशव गंगाधर आणि राकेशला सोडायला फाटकापर्यंत गेला त्यावेळी गंगाधर त्याला हलक्या आवाजात म्हणाला, "केशवा, तुझ्याबरोबर जरा बोलायचं आहे. तू असाच माझ्या घरी येतोस का?" आणि केशव जेव्हा गंगाधरच्या घरी गेला तेव्हा राकेशने केशवला अगदी आपल्या लहानपणापासूनची सगळी हकीकत काहीही आडपडदा न ठेवता सांगितली. आपण बेळगावला राहतो, नलीशी लग्न करून तिथेच राहणार हे सुद्धा त्यांनी केशवला स्पष्टपणे सांगितलं. केशव विचारात पडला. म्हणाला, "राकेश, तुझ्या आईची या लग्नाला हरकत आहे ही जरा गंभीर बाब आहे, कारण तांबडी आजी जरा वेगळ्या प्रकारची आहे. ती तिच्या सुंदर पोरीला असं तुझ्या आईच्या पसंतीशिवाय देणार नाही. रीतीप्रमाणे तुझ्या आईला नलीला मागणी घालण्यासाठी इथे यावं लागेल. काय आहे, तसं आमच्या नलीला चांगल्या स्थळांची कमी नाही आहे रे, आणि ती बाब गंभीर आहे." गंगाधर एकदम म्हणाला, "हे बघ केशव, मला वाटतं जरी राकेशची आई या लग्नाविरुद्ध असली तरी सावत्र का होईना तिचा आणि राकेशचा संबंध आहे. तिने त्याला लहानपणापासून वाढवलं आहे. कदाचित या दोघांचं लग्न झालं की ती नलीला आपली सून म्हणून स्वीकारेल सुद्धा. केशव, आता आम्ही सगळं काही तुझ्यावर सोपवतो. तूच आजीला सांभाळ आणि सगळं काही सांग तिला." राकेश एकदम केशवचा हात धरून म्हणाला, "हे बघ केशवा, मला नली पाहिजे. तिच्याशिवाय मी नाही जगू शकणार." आणि प्रेमाचा अनुभव घेतलेल्या केशवला राकेशची मनस्थिती कळली. तो राकेशच्या खांद्यावर थोपटत म्हणला, "राकेश, तू आता आधी बेळगावला नोकरीवर हजर हो. तिथे बस्तान बसव आणि जोपर्यंत मी काही सांगत नाही तोपर्यंत तू तांबडी माईला काही बोलायचं नाही.
आणि तुला कसली मदत लागली तर हा माझा मुंबईचा पत्ता घे, मला कळव लगेच. आणि केशवच्या आधारावर निर्भर होऊन राकेशने सुटकेचा निश्वास सोडला. श्रोते हो, तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित तांबड्या आजीचे सारवलेले अंगण ही कादंबरी. आज या कादंबरीचा 26वा भाग आपण ऐकलात. 27वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.